ते आमच्यामध्ये उपस्थित नसले तरी त्यांचे चिरंजीव श्रवण राऊळ येथे उपस्थित झालेले आहेत. आमच्या सहकाऱ्यांची आठवण म्हणून दर्शन वाकडे यांना मी विनंती करतो की आपण आज बाबूराव यांच्या आठवणीच्या निमित्तानं आपण श्रवण राऊळ हे या ठिकाणी स्पर्धेला उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा सन्मान करायचा आहे. मी दर्शन वाकडे स्पर्धेचे आयोजक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रवण राऊळ याचा सन्मान करायचा आहे. स्पर्धेचे आयोजक या नात्याने बाबूरावजी हे तुमचं स्मरण आहे जे सदैव आमच्या मनामध्ये राहील. श्री अमृतदादा चषक 2022च्या निमित्तानं मी परत एकदा सेमीफायनल कडे वळणार आहे. आकाश मांजरेकर, यासीन मर्चंट, संजय म्हात्रे, सिद्धेश पाटील आमचे सर्व समालोचक मित्र या ठिकाणी आहेत आणि त्याच वेळेला आमचे दोन्ही पंच त्या मैदानात सुद्धा गेलेले आहेत. भोसले सर, साबळे सर आणि पुरुषोत्तम भगत यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चांगला गणवेश आपल्याला पाहायला मिळतोय त्याबद्दल आमचे चारही स्पॉन्सर्स संकेत वाकडे, सर्वेश वाकडे, सागर विंचू आणि त्याच वेळेला प्रतीक भगत या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्यांनी हे गणवेश अर्थातच हे टी शर्ट्स आम्हाला दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दर्शन वाकडे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात आहे. सेमीफायनलच्या सामन्यापासून अधिक आकर्षक बक्षीस आहेत मित्रांनो. इथे आपण पाहू शकतो की स्पोर्ट्स सायकल आहेत, रेफ्रिजरेटर आहेत, कॅश प्राइजेस सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या पारितोषिकांची लयलूट करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. tenniscricket.in आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षणचित्रे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. त्याबद्दल युट्यूबला तुम्ही सर्वजण जे जॉईन झालात तुमचंही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वळतो समालोचन कक्ष. सर्वप्रथम सर्वांना पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात सेमीफायनलच्या या लढतीकडे. आज मैदानावरती सर्वोत्तम खेळ दाखवण्याची हीच ती वेळ आहे आणि यासाठीच प्रत्येक जणाने स्वप्न पाहिलं होतं की श्री अमृतदादा चषक 2022 आपण आपल्या नावावरती करायचंय. प्रत्येक येणाऱ्या संघाने स्वप्न पाहिलं की इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला चांगला खेळ करता आला पाहिजे. या स्क्रीनवरती आपण जर बघितलं ना, जे प्रेक्षक आपल्याला युट्यूब वरती बघतायत, ड्रोनच्या सहाय्याने हे मैदान, हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अगदी अवकाशातून सुद्धा हे मैदान कशा प्रकारचं आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संतोष नाणेकर आणि संपूर्ण टीम यांनी केलेलं टीमवर्क आपल्याला पाहायला मिळते आणि क्रिकेट इज ऑल अबाउट टीमवर्क हे उगाच आपण म्हणत नाही आहोत. संदीप सर, मला या ठिकाणी एक स्टेटमेंट जरूर मांडायची आहे. महाराष्ट्रभर इतक्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, डे नाईटच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, मात्र इतक्या वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं जी आहेत ना ती फार क्वचित स्पर्धांमध्ये असतात जिथे सेमीफायनल मध्ये प्रत्येक संघाला नवीन किट दिला जातोय. फायनलच्या मॅच साठी आपण पाहिलं या ठिकाणी पारितोषिके दिले जात आहेत. वडियत मैदानावरती पहिला चेंडू पडण्यापूर्वी पारितोषिक आले. लगातारचे 4 षटकार लगावले गेले तर 4000, 5 षटकार लगावले तर 5000. गोकुळ धाबा, गोरखजी कडवे यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. बघा, पहिला चेंडू यावेळेला मात्र स्क्वेअर कट केला जातोय. चांगल्या पद्धतीचा फटका, चौकार. दादाच्या नावाने गाणं आपण पाहतोय. गोरख दादा पारितोषिक सुद्धा लावतोय. क्या बात है, कमाल, लाजवाब, बेधडक, बिंदास, बेफिकर. ऋषभ शिल्डनकर ऑन फायर. गोरख कडवे यांचं हे गाणं या ठिकाणी वाजत असताना आणि त्याच वेळेला मी आमंत्रित करतो या ठिकाणी व्यासपीठावरती आमच्या सर्व महिला भगिनींना. दर्शन वाकडे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये आपण महिला कक्षात जरी बसलेला असला तरी आता स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
महिलांचा सदैव सन्मान करायचा, तो आपल्या संस्कृतीने दिलेल्या खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणत असतो की हा केवळ शाब्दिक किंवा त्याच वेळेला तुमच्या कुठेतरी पडद्याच्या मागे सन्मान होतोय असं न वाटता नेहमी सदैव प्रोत्साहित करणं किंवा किंबहुना त्या पद्धतीने वागणूक देणं आणि किंबहुना त्या अर्थातच आत्मीयतेने काम करणं फार आवश्यक आहे या समाजामध्ये. आणि दर्शन वाकडे यांच्या स्पर्धेला हे सदैव आपल्याला पाहायला मिळतं. हा आपल्यासाठी एक अभिमानास्पद क्षण. निश्चित रूपाने आपण पाहिलं ऋषभने हायवेवरती स्पीड ब्रेकर जशा पद्धतीने असतात ना त्याच पद्धतीने सुबोध कडूला बाद केलंय. ज्या फॉर्म मध्ये तो होता ना तो फॉर्म रोखणं गरजेचं. यावेळेला मात्र बॅक टू बॉलर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कडक षटकार. प्युअर ब्लेझिंग स्टार्ट, अमेझिंग स्टार्ट या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. आपण जर पाहिलं ना तर गोलंदाज कोण आहे, चेंडू काय त्याच्याशी देणं घेणं नाही हे सांगून दिलंय. शरीराचा वेध घेणार की काय असं वाटत होतं, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पकडला जाईल. एक्स्ट्राची डिलिव्हरी 1 और 1 11 धावा धाफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. बघा एक विकेट जरूर गेल्या मात्र तरी सुद्धा 3 चेंडूंवरती तब्बल 11 धावा आल्यात हे विसरून चालणार नाहीये. आकाश, एक पारितोषिक आलेलं आहे गोरख कडवे यांच्याकडून. आमच्या डीजे मास्टर साठी सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आणखीन एक मोठा फटका, गगनचुंबी दे धक्का आणि और एक छक्का. षटकारांची आतिषबाजी होते आकाश, परंतु टायगर लेन संघासाठी मंदार भगत यांच्याकडून पारितोषिक होतं की प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. जेव्हा त्यांची इनिंग सुरू होईल त्यावेळेला चौकार आणि षटकारांची सुद्धा साठी त्यांनी पारितोषिक लावलंय मंदारजी भगत यांनी. पण त्याच वेळेला आपण पाहतो इथे धोकोडे संघातील खेळाडू आतिषबाजी करतात, आक्रमक फटकेबाजी करतात. मगाशी ते म्हणाले होते की साधारण आम्ही 60 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करून अपोजिट टीमकडे चांगली बॅटिंग आहे आणि तशी आकर्षक सुरुवात पाहायला मिळाली. आकाश, निश्चित रूपाने अग्रेशन पाहायला मिळालं न्यू हनुमान धोकोडे संघाकडून. इनोव्हेटिव्ह फटके सुद्धा आपण पाहतोय आणि त्यांच्याकडचं डेडिकेशन सुद्धा आपण पाहतोय. सुबोध कडूने या आधीची मॅच त्यांच्यासाठी एक हाती जिंकून दिली आणि तदनंतर मात्र हर्षद चांगली खेळी करतोय. या वेळेला मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आलाय ऑफस्टंपच्या बाहेर, जाणीवपूर्वक चेंडूला ठेवण्यात आलंय. डॉट चेंडूची सांगता आली आहे. अजूनही या षटकातील आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तब्बल 17 धावा पॉवर प्लेच्या या षटकामध्ये कुटण्यामध्ये यश मिळालंय. ऋषभला विकेट जरूर मिळाली मात्र तब्बल 17 धावा कुठल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे विसरून चालणार नाहीये. मोठा फटका, चेंडू हवेत, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बघा सेमीफायनलची सुरुवात यापेक्षा भन्नाटदार काय होणार आहे. चांगल्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. हर्षलने मात्र चांगला खेळ मैदानावरती प्रदर्शित करून दिलाय. न्यू हनुमान धोकोडे संघासाठी एक चांगला स्टार्ट, वेल बिगन इज हाफ डन म्हटलं जातं. त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतो 21 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद. आकाश, पारितोषिक जशी आपण पाहतोय की खेळाडूंसाठी आहेत, समालोचकांसाठी आहेत, डीजे मास्टरसाठी आहेत, अंपायरसाठी आहेत. त्याच वेळेला आणखीन पारितोषिक आलंय मनोज कोळी यांच्याकडून, जो कोणी क्षेत्ररक्षक म्हणून, अर्थात क्षेत्ररक्षक नकोच शब्दच राहू द्या, प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक आलेलं आहे. जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल पकडेल त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मनोज कोळी यांच्याकडून. बघा ही स्पर्धा ना त्यासाठीच ओळखली जाते. ही स्पर्धा जी आहे ना ही प्रेक्षकांसाठीच ओळखली जाते. बघा चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी आहे. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, सदानंदला मात्र निस्तब्धपणे उभा करून ठेवले. खोलवर टप्प्याची गोलंदाजी जर आपल्याकडे असेल ना तर मात्र आपण आधीच्या षटकात जे गमावलंय ना ते आता मात्र कव्हरअप सुद्धा करू शकू आणि हे फार गरजेचं आहे. एखाद्या मॅच मध्ये आपल्या लिडिंग गोलंदाजाला हल्ला चढवला जाऊ शकतो मात्र इतरत्र गोलंदाजाने त्याला कव्हरअप करणं सुद्धा गरजेचं आहे. हे कमालीचा चेंडू होता.
पुन्हा एकदा यावेळीचा फटका फसलाय, चेंडू खाली, यष्टीरक्षक प्रतीक भगत आणखीन एकदा धावून आलाय आणि फलंदाज सदानंद म्हात्रे बॅक टू पॅव्हलियन. आपण पाहतोय 21 धावांवरती 2 फलंदाज गमावले गेलेत. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, अशा पद्धतीची सुरुवात मैदानावरती आपण पाहतोय. संघाचा कर्णधार कल्पेश म्हात्रे स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय डावखुरा फलंदाज, यावरती आता मात्र मदार असणार आहे. आपण पाहिलं ना संदीप सर, तर न्यू जर्मन धोकडे संघाकडे ना सुरुवातीचे 5 ते 6 फलंदाज खूप अग्रेसर खेळतात, मात्र तदनंतर त्यांची मध्यम फळी तितकीच मजबूत आहे का, हेच आज मैदानावरती पारखण्यासाठी त्यांची परीक्षा असणार आहे. वळीयत मैदानावरती विश्वेश पाटील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी घेऊन सज्ज झालाय. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळला जरूर गेला. स्क्वेअरले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विघ्नेश काजारे जरूर तैनात आहे. फील्ड चांगल्या पद्धतीची केली जाते आणि मी नेहमी म्हणतो क्षेत्ररक्षण करताना जितक्या धावा आपण वाचवू ना, आपण जर पहिल्या इनिंग मध्ये क्षेत्ररक्षण करत असाल तर आपल्या गोलंदाजांना संधी मिळते, दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजांना सुद्धा तितकीच संधी उपलब्ध होते आणि ही क्रिकेटची खऱ्या अर्थानं आधुनिक परिभाषा आहे. क्षेत्ररक्षण करताना धावा वाचवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला भारतीय क्रिकेट संघाकडे आपण पाहिलं ना, मोहम्मद कैफ, युवराज सिंग हे ज्या वेळेला पॉइंट आणि कव्हरचं क्षेत्ररक्षण करायचे ना, त्यावेळेला अधिकच्या धावा वाचायच्या आणि त्याच पद्धतीने हल्लीच्या कालामध्ये आपण पाहिलं सुरेश रैनाकडे त्या पद्धतीने बघितलं जातं, हार्दिक पांड्याकडला त्या पद्धतीने बघितलं जातं. फुल्लर लेन परीचा चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक थोडासा त्या ठिकाणी फंबल झालाय. मैदानावरती एक धाव या ठिकाणी जरूर मिळणार आहे. 23. आकाश, याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्याकडून सेमीफायनलची सायकल मॅन ऑफ द मॅच म्हणजे अर्थात पुरस्कृत करण्यात आलेले सायकल आहे, पारितोषिक स्पोर्ट्स सायकल, आणि ज्यांनी हे पुरस्कृत केलेलं आहे ते जयवंत ठाकूर येथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. जयवंत ठाकूर यांना मी विनंती करतो. रिधान जयवंत ठाकूर यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणखीन पारितोषिक जर आपण पाहिले ना तर दर्शन भगत यांच्याकडून सुद्धा सायकल पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. क्रमांक 36 लेग बिफोर विकेट या पद्धतीने फलंदाजाला बाद ठरवण्यात गेलं. अर्थात पंचांनी 3 गोष्टी पाहिल्या, चेंडूची पिचिंग कुठे होते, चेंडूचा इम्पॅक्ट कुठे आहे आणि चेंडू विकेटवरती हिट होतोय की नाही, या तीनही बळावरती आपण पाहिलं. 3 पंचांना त्या ठिकाणी 3 स्टंप मध्ये फलंदाज आढळला गेला. चेंडूची चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. सन्मान्य सुरेश पाटील यांच्याकडून विश्वेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी आपण पाहतोय. पारितोषिकच्या काबिल आहे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, 5 चेंडूंवरती 2 धावा, 2 फलंदाजांना बाद केलंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, आज त्याचं शस्त्र आपण पाहिलं आणि माइंडसेट फार गरजेचं आहे, रणनीती आखणं फार गरजेचं आहे. आणि आपण जिथे इतक्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय ना, श्री अमृतदादा चषक 2022, जिथे आपल्याला रणनीती असतील तरच आपला टीक धरून राहील, हे विसरून चालणार नाहीये. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. पॉवर प्लेची बंधने या ठिकाणी हटली धावफलकावरती. 11.50च्या सरासरीने 23 धावा 2 षटकांच्या सांगते अखेरीस 3 फलंदाज बाद या ठिकाणी बाद झालेले आपण पाहतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली, अग्रेसिव्ह सुरुवात आपण जर पाहिली ना तर खऱ्या अर्थानं न्यू जर्मन धोकडे संघाने करून दाखवली. अर्थात मात्र डेडिकेशन पाहायला मिळालं विश्वेश पाटीलचं, ज्यांनी गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावरती गेली. 6 पैकी 4 चेंडू त्याने खोलवर टप्प्याचे टाकले, 1 चेंडू LBW टाकला, तो थोडा ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न केला, मात्र थोडासा विकेट पासून थोडा तितकासा दूर सुद्धा आपण पाहिली. इनोव्हेटिव्ह गोलंदाजी होती. ओव्हरऑल आपण जर पाहिलं ना तर चांगला पॅकेज टायगर लेन सासवणे संघाने विश्वेशच्या रूपामध्ये स्वतःला मिळवलंय असं म्हटलं तरी
तरी हरकत नाहीये. संघ कर्णधाराला सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करेन, कारण ऋषभ आणि अगदी त्यासोबतच आपण पाहिलं तर विश्वेशची चांगल्या बाजूने या ठिकाणी गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय. स्क्रीनवरती राजू मामा आपल्याला पाहायला मिळतात, अंश वाकडे आपल्याला पाहायला मिळतात, बंटी वाकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती शुभम षटक क्रमांक 3 पावले कडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षदच्या बॅटच्या वरची कड लागेल. चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक केवळ आणि केवळ प्रेक्षकाची भूमिका पार पाडेल, कारण चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. मैदानावरती ना हीच एक मजा असते. बॅटची एखादी लिडिंग एज सुद्धा आपल्याला चौकार देऊन जातो. गोल मैदानावरती कधी कधी चांगला टायमिंग झालेला फटका सुद्धा आपण हवेत राहून फलंदाज बाद होतात. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. फुलरने टाकण्याचा प्रयत्न आहे, मात्र दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतो. एक्स्ट्राची धाव या ठिकाणी जरूर मिळणार आहे. 3रं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. बघा, सर्व्हायव्हल टू रिव्हायव्हल अशा पद्धतीचा हा खेळ मैदानावरती जरूर सुरू आहे. मिडल ऑफ द बॅट मधून मधुर आवाज. ग्लोरियस ग्रँड फटका आपण पाहतोय. ग्रेसफुल फटका आपण पाहतोय. सीमारेषा पार. षटकार. तर एक फलंदाज वाऱ्याच्या वेगाने धावा कुटतोय ना, तर दुसरा संयमाने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. काही कमालीची खेळी आहे. यावेळेचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, असं काहीसं वाटू लागलंय. कधी ऑफस्टंपच्या बाहेर, कधी लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्राच्या धावा बहाल केल्या जात आहेत. धाफलकावरती तुर्तास नजर टाकूयात. 35 ऑन स्कोरबोर्ड. महागडं षटक ठरतंय की काय असं वाटू लागले. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. दिशा से फटके. अंपायर जिने दिए फटके. चेंडू ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. आणखीन एक एक्स्ट्राची धाव या ठिकाणी आपण पाहतोय. बघा, युवा गोलंदाज आहे. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये एक्सपिरियन्स तितकासा नाहीये, मात्र आपल्याकडे असलेल्या स्ट्रेंथ वरती थोडंसं बिलीव्ह करणं, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि आत्मविश्वास कमबॅक करूनच मिळणार आहे, आणि हे त्याने सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. समोर असणाऱ्या फलंदाजाने डॉमिनेट केलेला आपण पाहतोय. सुरुवातीपासून हल्ला बोल केलाय हर्षदने, आणि त्याचमुळे का होईना शुभम थोडासा का होईना द्विधा मनस्थितीत आहे. यावेळेचा फटका सुद्धा बघा. आउटस्टँडिंग ओव्हररेटेड फटका. ऑनसाइडच्या दिशेने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी षटकार. मैदानावरती आपण पाहिलं ना, 42 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. आपण पाहते 5 षटकांची मॅच आहे संदीप सर. सुरुवातीपासून हर्षदने केलेली फलंदाजी शुभम सारख्या युवा गोलंदाजाला यावेळेला मात्र द्विधा मनस्थितीमध्ये पोहोचतोय. काय साधारणपणे टोटल लक्षात घेताय संदीप सर या मॅच मध्ये, जी दोन्ही संघांकडे आपण पाहिले ना समान पातळीवरती आहे. 3 विकेट सुद्धा गेल्यात, 42 धावा सुद्धा आल्यात. इथून 70 to 75 बघायला काही हरकत नाहीये. म्हणजे मी तर म्हणेन 75 प्लस टोटल बघायला काही हरकत नाही. धुकोडी संघाची जी बॅटिंग डेप्थ बाबत आपण सकाळपासून जी चर्चा करतोय ना, की त्यांच्याकडे खोलवर बॅटिंग आहे, आणि त्याच्यामुळे 7व्या-8व्या क्रमांकावरचा फलंदाज सुद्धा जेव्हा बॅटिंग करू शकतो, तेव्हा हे चान्स या फलंदाजांनी घेणं गरजेचं होतं, आणि म्हणून 75 प्लस धावा बनवायला हव्यात असं चित्र सध्या तरी दिसतंय. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून गॅप मध्ये चेंडू जरूर जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणीच नाहीये. त्याचा फायदा मात्र हर्षदने उठवलाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सुबोध कडू, आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय नवीन हिरो हर्षदच्या रूपाने आलाय.
बघा काल ऋषिकेश दादा खूप चांगलं बोलला. प्रत्येक वेळेला नवीन खेळाडूने सुद्धा मैदानावरती खेळ करणं गरजेचं आहे. एकाच खेळाडूवरती आपण अवलंबून राहू शकत नाही आणि हेच आज आपण न्यू जर्मन धोकोडे संघाकडून बघतोय. मोठा फटका आहे, चेंडू बराच कालावधी हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विश्वेश पाटील आणि यावेळेला मात्र हर्षद नावाचं वादळ 10 चेंडूंमध्ये 37 धावसंख्या करत बाद होतोय. एका बाजूला येत आहेत, पारितोषिकांची मोठ्या प्रमाणावरती खैरात आहे. प्रत्येक विकेटला सुद्धा या ठिकाणी मंदार भगत यांच्याकडून पारितोषिक होतं. म्हणजे विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक होतं. हे विकेटचं पारितोषिक तर जाणार आहे, पण त्याच वेळेला आपण पाहिलं तर लागोपाठ 4 षटकार मारले तर गोरख कडवे यांच्याकडून 4000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 षटकार लगावले, 6 चेंडूत 5 कसेही तरी सुद्धा 5000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे गोरख कडवे यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानावरती प्रीतम जरूर आलाय. संदीप सर, सुबोध, सदानंद, कल्पेश आणि आता हर्षद बाद झाल्यामुळे टोटल मध्ये 15 कमी झाल्यात. कारण नवीन फलंदाज प्रीतम आलाय ज्याच्याकडे फार कमी अनुभव आहे, मात्र स्ट्रेंथ त्याची सुद्धा चांगली आहे आपण पाहतोय. प्रीतमच्या प्रत्येक चौकाराला 1000 रुपये, षटकाराला 2000 पारितोषिक असणार आहे. दर्शन वाकडे यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. प्रत्येक चौकाराला 1000 तर षटकाराला 2000 रुपयांचं पारितोषिक. मग अशी जे तू स्टेटमेंट केलंस ना आकाश, की तोपर्यंत धावफलकावरती सांगूया 3 षटकांचा खेळ संपलाय, 47 धावा धावफलकावरती लागल्यात, की साधारण 15-1 धावा कमी झाल्यात. पण याचं क्रेडिट आहे ना हे टायगरलिन सासवणे संघाच्या गोलंदाजीला सुद्धा जातं. कारण आपण पाहिलं ना तर पहिलं षटक ज्याने टाकला तो अर्थातच ऋषभ, त्यानंतर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आला तो विश्वेश आणि मग आता शुभम. या तिन्ही गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, धावा रोखण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आल्या. दुसऱ्या षटकात मात्र विश्वेशने खूप चांगली गोलंदाजी केली. आमचे मित्र शरद म्हात्रे यांनी मागच्या सामन्यामध्ये त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा पारितोषिक अनाऊन्स केलं होतं, तेही आपण मगाशी वितरित केलं. तर हा विश्वेशकडे एक पोटेन्शियल आहे, बॅटिंग आहे, बॉलिंग आहे, त्याच्यामुळे कदाचित तो प्रयत्न करेल की 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीला येण्याचा. आणि एक पॅरामीटर फिक्स असतो ना की सेमीफायनलचा सामना आहे, तर या सामन्यामध्ये तुमच्याकडे प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढाच मजबूत आहे, ताकदीचा आहे. आणि विशेष करून जर बघितलंस ना तर धोकोडे संघ ही पहिली मॅच खेळतोय आज दिवसभराची. तर सासवणे संघ, टायगरले सासवणे संघ लागोपाठ 2 सामने अर्थातच जिंकून या सामन्यामध्ये आलाय. त्याच्यामुळे कुठेतरी आपण म्हणतो ना यासिन सर की बॉडी तुमची मैदानामध्ये तेवढीच गरम आहे, किंवा त्याच वेळेला मैदानाच्या सिच्युएशनला अर्थातच तिने बरोबर व्यापलेला आहे किंवा अकॉर्डिंग टू दॅट ऍडजस्ट केलेला आहे. आणि मग अशा वेळेला तुमचा खेळ बहरत असतो आणि तो टायगरलिन सासवणे संघाला बहरावा लागेल पुढच्या 2 चेंडूंमध्ये. दरम्यान महिला कक्षामध्ये जी पुरुष मंडळी बसली आहेत ना त्यांना मनपूर्वक विनंती आहे की तो महिला कक्ष, खुर्च्यांचा जो कक्ष आहे ना तो महिलांसाठीच आरक्षित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे प्लीज आमचे स्वयंसेवक तिकडे येण्यापेक्षा तुम्हीच उठलेलं बरं. महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य द्या. महिलांच्या प्राधान्यावरनं आठवेल की महिला भारतीय क्रिकेटपटून आता पुरुषांचं जितकं मानधन आहे ना सेम मानधन दिलं जाणार आहे. ही बाब सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत महिलांना सुद्धा तितकंच मानधन मिळते, ही सुद्धा बाब फार महत्वाची असेल संदीप सर. आणि याही वर्षी वुमन IPL सुद्धा सुरू होणार आहे, ही सुद्धा फार महत्वाची बाब आहे. यावेळेचा चेंडू लोअर फुल टॉस ऑनसाइडच्या दिशेने खेळला गेलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात करण्यात आले. बघा वारा जसा येईल ना तशी पाठ फिरवावी म्हणतात ते उगाचच नाहीये. या आधीच्या मॅच मध्ये ऋषभने 2 षटकं टाकली होती. या मॅच मध्ये ऋषभ पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला म्हणून विश्वेशने 2 षटकं टाकण्याचा निर्णय घेतलाय आणि हा चांगला निर्णय आहे. मी कौतुक करेन त्यांच्या टीम मॅनेजमेंटचं, कारण जे सेट केले त्याच्यापेक्षा कधीतरी रणनीती ऑन पेपर किंवा ऑन ग्राउंड असताना आपल्याला बदलावी सुद्धा लागत असते आणि विश्वेशने हेच करून दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या, त्यामुळे दुसरं षटक स्वतः घेतलंय. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. कॅच पकडली तर मॅच पकडता येईल. खूप दूरवरून जरूर आला होता मयूर. आपण पाहिलं जवळजवळ डीप मध्ये मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि तदनंतर मात्र 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये येऊन ही कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा पद्धतीच्या कॅच खरंच सोप्या असतात का संदीप सर? ऐकायचंय. ऍक्च्युली कसं आहे की या प्रकारच्या चेंडूवरती झेल झाला तर तो त्या दिवसातला कॅच ऑफ द डे ठरतो. कारण त्या पद्धतीचा तुम्ही मैदानामध्ये स्टार्ट घेणं आवश्यक असतं, चेंडूवरची नजर ठेवावी लागते.
आणि सगळ्यात महत्वाचं ते ऍथलेटिझम तुमच्या मनामध्ये असावं लागतं. प्रतीकच्या बॅटमधून निघालेला मोठा फटका 2000 रुपयांचं पारितोषिक देणार आहे त्याला या षटकारावरती. आणि परत जर प्रीतमने जर या वेळेला परत षटकार मारला तर 2000 रुपये परत असणार आहे. परत मारला तर 3000 रुपये असणार आहेत. प्रीतमसाठी हे पारितोषिक आहे. प्रीतमने षटकार लगावला 2000 रुपये. रन सुद्धा वाढल्यात आकाश. कुंडलला पण एवढा इंटरेस्ट मिळत नाही, एवढा वाढवून मिळाले प्राइस. याला आपल्या गावठी भाषेमध्ये संदीप काय म्हणतात माहिती आहे का, पैशांचा खैखोल. बघा प्राइज खोऱ्याने मिळते, प्राइस डबल सुद्धा होते. बघा हेराफेरीमध्ये 21 दिवसांमध्ये पैसा डबल करण्याची स्कीम आली होती, मात्र एक षटकार लगावल्यानंतर 2000 रुपये लगावले आणि आता मात्र आणखीन एक षटकार लगावलं तर 3000चं प्राइस लावलंय. जब आएगा जेब में मनी तो कुछ नहीं करेगा कुंडली का शनी. अर्थात मैदानामध्ये या पद्धतीने धावा सुद्धा येणं गरजेचं. प्रीतमने मैदानामध्ये सीमारेषेच्या बाहेर फटकावून दाखवून दिलं की अजूनही धुकोडे संघ त्या पोटेन्शियलने मैदानात फलंदाजी करणार आहे, जरी गोलंदाज विश्वेश गोलंदाजी करत असला तरी. निश्चितच 55 धावसंख्येवरती 4 विकेट्स गेल्यात. विश्वेशला सुद्धा क्षेत्ररक्षण बदलायला भाग पाडला गेलाय, कारण प्रीतमच्या स्लॉटमध्ये जर चेंडू टाकलात ना तर तो दिवसभर त्याच दिशेने ऑनसाइडच्या दिशेने लगावू शकेल हे संघ कर्णधार जाणतायत. आणि म्हणूनच का होईना मिडल ऑर्डर मध्ये प्रीतमला प्राधान्य दिलं गेलं. अर्थात त्यांच्याकडे संदेश सारखा चांगला फलंदाज होता जरूर, मात्र त्याला मागे ठेवून प्रीतमला टाकण्यामागचं कारण हेच आहे की त्याच्याकडचं कौशल्य आणि त्याच्याकडची फॉर्म सध्या दिसून येतोय. जो दिखता है वही बिकता है असंच म्हटलं जातं, ते उगाच नाहीये. आहा दिशा से बटके पुन्हा एकदा लेग स्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. बघा स्टंप आणि चेंडू यांमध्ये अंतर जर आपण पाहिलं तर फार थोडंसं अंतर उरलं होतं, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पकडला गेला, त्यामुळे वाईड घोषित या ठिकाणी पाहायला मिळते. विकेटच्या पाठीमागे यष्टीरक्षण मात्र खऱ्या अर्थाने चांगलं झालंय. धावफलकावरती 56 धावा, 56 लॉस ऑफ 4 विकेट्स. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. जोरदार अपील केलं जाते एलबीडब्ल्यूचं. पुन्हा एकदा प्रीतमला स्टंप्सच्या मध्ये पकडलं जाते. कौतुकास पात्र गोलंदाजी विश्वेश पाटील. गोष्ट नक्की तुमच्याकडनं जाणून घ्यायची. आपण जर बघितलं ना बरेचसे गोलंदाज त्यांच्याकडे सर्वोत्तम चेंडू म्हणजे यॉर्कर मानतात. त्यामागचं कारण काय, यॉर्कर खेळणं एवढं डिफिकल्ट का असतो, किंबहुना तोच बेस्ट चेंडू असतो, अशा पद्धतीचं चित्र बऱ्याच वेळेला मैदानावरती का बघायला मिळतं. ते वन ऑफ द एक वेपन आहे. म्हणजे मी म्हणेन की केवळ तेच एक शस्त्र आहे असं गोलंदाजाच्या जर मनामध्ये असेल तर कदाचित ते त्याच्यासाठीही आत्मघातकी ठरेल. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही यॉर्कर करण्याच्या नादामध्ये लोअर फुल टॉस करता, किंवा त्याच वेळेला फुल टॉस करता, किंवा फलंदाज फ्रंट फूट वरती आला तर चौकार षटकार तो सहज खेळू शकतो थ्रू द लाईन्स, किंवा अर्थात तुमच्या डोक्यावरून, गोलंदाजाच्या डोक्यावरून. परंतु ते वन ऑफ द बेस्ट वेपन आहे की ज्या वेळेला तुम्हाला उत्तम यॉर्कर जमला फलंदाजाच्या मुवमेंट वरती, तर तुम्ही त्या वेळेला धावा रोखणारे गोलंदाज होऊ शकता. बघा गोलंदाजाची अतिरिक्त उसळी पंचांनी या चेंडूला अर्थातच या ठिकाणी आपण पाहतो वन बाउन्स दिले. थँक्यू संदीप सर, एक चांगला थॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. कधीही यॉर्कर हा तुमच्याकडे एकच वेपन नसावा, व्हरायटी व्हेरिएशन तुमच्याकडे नक्कीच असावी, आणि त्यापैकी एक विश्वेश वारंवार वापरतोय. यावेळेला आपण पाहतो बॅटच्या फ्लो मध्ये घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चूक नाही. आणखीन एक मोठा फलंदाज तंबूच्या असलेला परत. धावसंख्येवरती न्यूझीलंड धोकडे संघाचा अर्धा डझन संघ तंबूमध्ये परतलाय. तब्बल 6 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. संदीप सर 56 धावा धावफलकावरती लागले आहेत. आता मात्र शेपूट किती वळवळणार याकडे सुद्धा आपण बघणार आहोत, आणि अगदी त्याच वेळेला शेवटचे षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल याकडे सुद्धा सर्व लक्ष लागेल.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे की सचिन अजूनही बॅटिंग एंडवरती आहे आणि आपल्याला माहिती आहे की एक हार्ड हिटर फलंदाज आहे. क्रिकेटपासून दूर असणं किंवा मध्ये फार टचमध्ये नसणं या गोष्टी मोठ्या प्लेयरना मॅटर करत नाहीये. मी सचिनच्या अशा अनेक अविस्मरणीय खेळी आत्ताही या क्षणाला सांगू शकतो की त्याने एक हाती अनेक संघांना पराभूत केलंय. मग त्या काळचा जबराट फॉर्म मध्ये असणारा नवगावचा सोनी स्पोर्ट्स नवगाव संघ असेल किंवा सिद्धी गणेश कोळगाव संघासोबत सुद्धा हाच फलंदाज मैदानामध्ये एकटा लढायचा किंवा याच संघाने नौखार संघाला सुद्धा अनेक वेळेला डोकेदुखी धरलेला आहे. आणि त्याच्यामुळे इव्हन तुम्हाला सांगतो बोरेश्वर नवगाव मध्ये त्यावेळेला राजू शास्त्री अमोल केतकर हे दिग्गज खेळाडू खेळायचे. सचिन अगदी नौका होता परंतु त्यावेळेला सचिनने एकेका सामन्यामध्ये 24-24 25-25 धावा एका षटकामध्ये फटकावलेल्या मी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे लाईटली आपण सचिनला कधी घेऊ शकत नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळून काढलाय. डबल वरती प्रयत्न नक्की केला जाईल मात्र क्षेत्ररक्षकांचं चांगलं गॅदरिंग चांगलं एक्झिक्युशन या ठिकाणी आपण पाहतोय. बघा टायगर लेन्स आसवणी संघामध्ये ना जास्तीत जास्त युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्या क्षेत्ररक्षणावरती सुद्धा जास्तीचा भर आहे हे सुद्धा आपण पाहिलं. मग तो प्रसाद रुमडे असू देत मग तो अगदी त्याच वेळेला विघ्नेश काजारे असू देत ऋषभ शेळदणकर असू देत मयूर काजारे असू देत सुशांत असू देत चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला मोठा फटका मिडल ऑफ द बॅट निखिलच्या बॅट मधून सणसणीत षटकार. आज ना अशा परिस्थितीत आले ना की फलंदाजांच्या अंगात रग पेटलंय अंगात 10-32 हत्तींचे अर्थात बळ आलंय आणि अंगात वीज कडाडावी ना त्या पद्धतीचा हा फटका मैदानावरती आपण पाहतोय. चांगला फटका मैदानावरती आपण पाहतोय. प्रशांतच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलाय. जाणीवपूर्वक ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवलाय. चेंडूवरती बोट फेरलीत अर्थात गोलंदाजाने ओळखला की आपण त्याला ओव्हर पिच दिला ना की तो सणसणीत पेटवतोय आणि मग अशा वेळेला आपण थोडीशी मागचं पाऊल घेतलेलं बरं चेंडू थोडा वेगळ्या दिशेने टाकलेला बरा आणि चांगली रणनीती आहे. आधीच्या चेंडू पासून आपण काय शिकलो आणि तदनंतर मात्र कशी गोलंदाजी करतोय यावरून चांगला खेळाडू घडतो. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये चेंडू जरूर गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण केली आहे. बघा केवळ एकच धाव मिळणार आहे. विश्वेश त्या ठिकाणी तैनात आहे. विश्वेश आहे म्हणजे धावा वाचणार आहेत हे टायगर लेन्स आसवणे संघ जाणतोय. अर्थात 5वं षटक प्रगतीपथावरती 64 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 6 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. प्रोजेक्टेड स्कोर अजूनही सांगितला जातोय 70च्या घरामध्ये जाऊ शकेल. ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात केला जातोय. बघा ही टायगर लेन्स आसवणे संघाची ना स्ट्रेंथ आहे. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीची कामगिरी त्यांनी या मैदानावरती आज करताना आपण पाहतोय. काल बघा पहिली मॅच जिंकली ती सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचली. ही मॅच सुद्धा याच्या आधीची मॅच सुद्धा आपण पाहिली. गावदेवी रांजणपाडा संघाला चांगल्या पद्धतीने पराभूत केलं आणि अगदी चांगल्या मॅचेस खेळत आज मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत. ही कॅच खऱ्या अर्थाने ठरवेल की सेकंड इनिंग मध्ये दबाव कोणावरती असेल आणि असं असताना मात्र विश्वेश पाटीलने त्याचा स्टँडर्ड मेंटेन ठेवलाय. चांगल्या पद्धतीची कॅच पकडली आहे. 65 धावसंख्येवरती 7वा फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय. निर्धारित 5 षटकांच्या या मॅच मध्ये 68 धावसंख्येचा आव्हान असणार आहे. काय कमालीची मॅच आहे. काय धमालची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 66 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. बघा अमोल जाधव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा माऊली चांगला खेळ मैदानावरती जरूर सुरू झालेला आपण पाहतोय. श्री अमृतदादा चषक 2022 या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल मैदानावरती आपण पाहतोय. जय हनुमान धोकोडे विरुद्ध टायगर लेन्स सासवणे. नाणेफेकीचा कौल सासवणे संघाने जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिल्या 5 षटकांमध्ये 64 धावा अर्थात जय हनुमान धोकोडे संघाने जमा केल्यात. 65 धावांचं आव्हान असणार आहे. दरम्यान सेकंड सेमीफायनलची नाणेफेक या ठिकाणी जरूर असणार आहे.
सेकंड सेमीफायनलची नाणेफेक एका बाजूला किट्टू 11 फकीरपाडा संघ, दुसऱ्या बाजूला जय हनुमान अर्थात नवजीवन दिगोडी हे दोन संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या गणा पण उपलब्ध व्हायचं नाणेफेकीसाठी. टॉस साठी जाणार आहोत आपण. मी आकाश मांजरेकर यालाच विनंती करतोय की आपण तिथे टॉस करून घ्यायचा आहे दोन्ही संघाचा. आणि यासिनजी मर्चंट यांच्याकडे उत्तरार्धाच्या खेळाकडे जाणार आहे, ज्या वेळेला 30 चेंडूंमध्ये 66 धावांचं लक्ष उभं राहिलंय. पण ज्या पद्धतीच्या धावा येणं आवश्यक होतं दोकोडे संघाने मी म्हणेन तेवढ्या धावा बनवलेल्या आहेत. एवढ्या धावा एक फायटिंग स्पिरिट साठी दोकोडे संघाला खरंच गरजेच्या होत्या. कारण जर दुसरीकडे पाहिलं ना आपण टायगर लाईन सासवणे संघ जो या मैदानामध्ये सकाळपासून फार सुंदरपणे खेळतोय. आणि मी नेहमी म्हणत असतो की इंथुझियाझम अँड एनर्जी ओव्हर द मॅच आपल्याला टिकून ठेवायचं असतो. किंवा किंबहुना क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की इन क्रिकेट एव्हरी इनिंग इज अ फ्रेश इनिंग अगेन्स्ट डिफरंट अपोजिशन. आणि त्याच्यामुळं प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला थोडं फ्रेश परफॉर्मन्स सुद्धा द्यावा लागतो. आणि मग आज या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये तसा फ्रेश परफॉर्मन्स पाहायला मिळणार का? ओव्हर टू वन्स अगेन आकाश. नाणेफेकीसाठी आपण पुकारूयात एका बाजूला नवजीवन दिगोडी संघ, या स्पर्धेतील पहिला असा संघ ज्याने पहिल्या दिवशी अर्थात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. त्यानंतर किट्टू 11 फकीरपाडा संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचंय, जास्तीचा वेळ वाया घालवायचा नाहीये. किट्टू 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झालाय. नवजीवन दिगोडी संघ, चला आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आहे. एक अद्भुत अविस्मरणीय अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा श्री अमृतदादा चषक 2022 या स्पर्धेने अखंड महाराष्ट्राला वेळ लावून पोहोचवलंय. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर या स्पर्धेच्या निमित्ताने रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा पारितोषिके मिळत आहेत, खेळाडूंना सुद्धा सुवर्ण संधी मिळते. अशा पद्धतीची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला दर्शनजी वाकडे आणि अगदी त्याच वेळेला अंश वाकडे या ठिकाणी सुद्धा उपलब्ध झालेत नाणेफेकीसाठी. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचा आहे. 5 षटकांचा सामना, पहिली 2 षटकं पॉवर प्ले मध्ये खेळवली जातील. नवजीवन दिगोडी संघ कॉल करेल, हेडचा कॉल आलाय, टेल पडलेला आहे. अर्थातच आपण पाहतो किट्टू 11 फकीरपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अक्षय पहिलं जाणून घ्यायचं असेल टीम मध्ये काय बदलाव आहे? काय नाही बदलाव नाही, प्लेयर सगळे आलेले आहेत. बदलाव असं काय नाही, फक्त 2 प्लेयर आमचे त्याचे गावातले खेळतील एवढंच बदलाव. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम काय स्वीकाराल जिथे प्रतिस्पर्धी संघ नवजीवन दिगोडी संघ आहे? फिल्डिंगच करू. आपण पाहतोय या ठिकाणी किट्टू 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओपनच्या लॉट मधून त्यांचा संघ आलाय. तुमचा संघ ग्रामीण पट्ट्यातील आणि अगदी ग्रामीण भागातील खेळणारा संघ आहे. त्यांच्या समवेत खेळताना साधारणपणे काय लक्षात घ्याल आणि काय स्ट्रॅटेजी आखाल? आमची पहिली फलंदाज आहे तरी आम्ही 5 ओव्हरमध्ये 60-65 रन करण्याचा प्रयत्न करू. कारण त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे तरी पण आमचे बॉलर सुद्धा चांगले आहेत, आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. नवजीवन दिगोडी संघाने या ठिकाणी सांगितलंय की आम्ही फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावा करू आणि प्रतिस्पर्धी संघ किती जरी नावाजलेला असेल ना तरी सुद्धा आमच्याकडचा सर्वोत्तम खेळ देऊ. प्रेझेंटेशन बॉक्स मधून या ठिकाणी खबर या ठिकाणी समाप्त झाले. वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे. थँक्यू व्हेरी मच आकाश. पहिला चेंडू या वेळेला आणि पारितोषिक आलेला आहे मंदार भगत यांच्याकडून. प्रत्येक चौकाराला 100 रुपये, षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहेत. आमचे मित्र शरद म्हात्रे यांच्याकडून विश्वेशसाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि आमचे मित्र मिहीर यांच्याकडून पारितोषिक पुन्हा एकदा आलेला आहे. मिहीर कोलवणकर यांच्याकडून टॉप 4च्या प्रत्येक संघासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. त्याच्यामुळे हे 4000 रुपये त्यांनी आमच्याकडे जमा केलेत. या 4ही संघांना प्रत्येकी 1000 रुपये आणि पहिला चौकार सुद्धा. धन्यवाद. याच दरम्यान व्यासपीठावरती सासवण्याचे प्रथम नागरिक तथा सरपंच सन्माननीय संतोषजी गव्हाण उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या वेळेला या फटक्याने त्यांनाही हा मानाचा मुजरा केला जातोय. अर्थातच धावसंख्या सुद्धा उंचावते प्रतीकची सुद्धा आणि त्याच वेळेला संघ टायगरची सुद्धा. आणि त्यांच्या समवेत व्यासपीठावरती कोळगावचे आमचे सहकारी राजेंद्र पाटील सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचेही आम्ही मनपूर्वक आभार करतोय. यासिनजी पुन्हा एकदा तुमच्याकडे वळतो. धन्यवाद संदीप. सबसे पहले फिर से एक बार हमेशा की तरह
आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, मगर आज चारों कोनों में इस मैदान में एक ही गूंज है, प्रतीक भगत और प्रतीक भगत। डीजे प्रतीक 2 चौके और 1 छक्के के सहायता से मात्र 4 गेंदों में 14 पर पहुंच गए हैं। 30 गज का दायरा यहां पे मौजूद, और ये फिर से एक बार प्रतीक ने उठाया है जरूर, मगर लॉन्ग ऑन की दिशा में पकड़े गए। लॉन्ग ऑन में एकमात्र खिलाड़ी मौजूद था। 30 गज के दायरे के बाहर जो 2 खिलाड़ी मौजूद थे, उसमें से एक खिलाड़ी होने की वजह से प्रतीक को अपनी कीमती विकेट यहां पे खोनी पड़ी, और ये पहला झटका लगता हुआ टाइगर लेन सासोने को। मास्टर आणि मित्रांनो, आपण पाहतोय आयोजक कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण, एक उत्तम वस्तुपाठ सन्माननीय दर्शन वाकडे यांनी इथे सादर केलेला आहे। स्वतः दर्शन वाकडे आपण पाहतोय मैदानाच्या चहूबाजूला फेरफटका मारत असताना आपण पाहतोय, आणि सर्व महिला जे प्रेक्षक आहेत त्या सर्व महिला प्रेक्षकांना इथे सन्मानाने व्यासपीठावरती येण्याची विनंती करत आहेत। त्याचप्रमाणे सर्व मायबाप प्रेक्षकांना सुद्धा योग्य त्या सूचना ते देत आहेत। धन्यवाद दर्शन वाकडे, मैं पुनः एकदा अपने मनपूर्वक आभार व्यक्त करते। चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं, जहां पे 4 गेंदों का खेल हो चुका है। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं विघ्नेश और विश्वेश। बता रहा है यार, स्कोर 10 बता रहा है, 15 हो गए। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, फिर से एक बार बाएं हाथ के गेंदबाज, थोड़ी सी हाफ शॉर्ट ऑफ लाइन गेंद जरूर थी और तकदीर वाले रहे, ये किस्मत का चौका मिलता हुआ। हालांकि बैकफुट पर जाकर मिड विकेट के ऊपर से उड़ाना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सीरा लिया और गेंद थर्डमैन और विकेट कीपर के बीच में से निकल गई। थर्डमैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। आणि त्याच वेळेस मित्रांनो, मी सन्माननीय श्रीपाद महादेव कोळवणकर आणि सन्माननीय मिहीर कोळवणकर, एक नामवंत खेळाडू, अलिबाग तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस डावखुरा फलंदाजाचा इतिहास लिहिला जाईल किंवा मांडला जाईल त्यावेळेस मिहीर याचं नाव नेहमीच वरच्या स्थानी असेल, कारण एक काळ त्याने गाजवला आहे। आणि आपण पाहतोय क्रिकेटचा खरा भक्त आहे, क्रिकेटचा खरा जाणकार आहे, आणि त्याचप्रमाणे तो क्रिकेटच्या खेळाडूंना जसा ॲप्रिशिएट करत असतो, आज आपण पाहतोय इथे समालोचकांना सुद्धा त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं तर 5,000 रुपये मित्रांनो, हे काही छोटी मोठी रक्कम नाही आहे, परंतु आपण पाहतो एक मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा त्यांनी दाखवून दिलेला आहे। आणि संदीप, त्याच्यापेक्षा एक मला कालच गिफ्ट त्यांच्याकडून मिळाली, त्यांचा एक मेसेज मला आला, एक कमेंट आली, आणि ती टच मोमेंट होती माझ्यासाठी। माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अशी म्हणजे माझी प्रशंसा करणारी, एकदम तुम्हाला नंतर दाखवेन मी, अशी एक कमेंट केली होती, तर त्याचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। चलिए फिर से एक बार यहाँ पे और एक संजीवनी चौका आता हुआ, तकरीबन पंजा में कहूंगा, क्योंकि ये गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। जी हाँ, इस मर्तबा पटकी हुई गेंद जरूर थी, बैकफुट पर रेडी थे और उस गेंद को हुक कर दिया है। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। साठी आमचे मित्र शरद म्हात्रे
बॉडी बिल्डरचे अर्थातच बिल्डिंगचे सन्माननीय कोच, खेळाडू आणि त्याच वेळेला एक आयोजक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे बैक टू बैक दूसरा छक्का विश्वेश के बल्ले से. कमाल की बल्लेबाजी हो रही है, तोड़ फोड़ बल्लेबाजी हो रही है और गेंद को तारामंडल में फिर से एक बार भेजा है. आणि यासिनजी, जर अजून डीजे मास्टर तुमचा वेळ मी खातोय या वेळेला, जर अजून 2 षटकार आले ना तर गोरख कडवे म्हणजेच आपले गोकुळ डाबाचे मालक यांच्याकडून 4000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. कुल मिला के रनों की संख्या देखिए, आज जैसे संदीप महंगाई बढ़ रही है ना, उस तरह से यहाँ पे रनों की संख्या बढ़ रही है. धनाधन यहाँ पे रन बढ़ते हुए दिखाई दे रहे हैं. 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि ये दूसरा ही ओवर प्रगति पर. बल्लेबाजों के अच्छे दिन आए हैं. जी हाँ, फिर से एक बार उसे हुक करने की कोशिश कर रहे थे, मगर इस मर्तबा लेग स्टंप को छोड़कर गेंद निकल गई. फिर से एक बार यहाँ पे वाइड करार दिया अंपायर जी नाराज, और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. रनों की संख्या हो चुकी है, स्कोरबोर्ड पर हम देख सकते हैं 37 रन, और 37 का आंकड़ा फिर से एक बार हमें यहाँ पे यूसुफ पठान की याद दिलाता हुआ, क्योंकि आईपीएल में 37 गेंदों में उन्होंने सेंचुरी लगाई थी. और उसी के साथ साथ पाकिस्तान के शाहिद अफरीदी ने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 37 गेंदों में ही सैकड़ा रचा था. तकरीबन 18 साल के बाद उस रिकॉर्ड को तोड़ा गया. जी हाँ, इस बीच बॉलर के सर के ऊपर से खेला, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है, मगर फील्डर जब तक उस गेंद तक आएंगे, पहुंचेंगे, फील्ड करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और रनों की संख्या को पहुंचा दिया है 38 रन 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 66 रनों की जरूरत है. 66 टू विन इन 5 ओवर्स. फिर से एक बार गेंदबाज हर्षद. जी हाँ, इस मरतबा मिड ऑन की दिशा में एक आसान सा कैच, वो पूरी तरीके से चक गए, डबल माइंड हो गए, ऊपर से खेले या नीचे से खेले, और इसी के साथ गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया, और इस यहाँ पे ये दूसरा झटका लगता हुआ. प्रतीक भगत ने बहुत ही ज़बरदस्त शुरुआत दी थी. पॉजिटिव अप्रोच उनका वहाँ पे मुझे नज़र आया, और एक अलग ही एटीट्यूड भी नज़र आया. वीरेंद्र सहवाग की तरह उन्होंने शुरुआत दी. 1 चौका पहले ही गेंद पर उन्होंने लगाकर अपना खाता खोला, उसके बाद एक छक्का, और उसके बाद फिर से एक बार चौका लगाया. मगर मराठी में अक्सर कहा जाता है, संदीप कहते हैं कि संदीप जी हमेशा कहते हैं, जो मैं आपको ज़रूर बताना चाहूँगा. मगर इस बीच हम देख सकते हैं रनों की संख्या हो चुकी है 38 रन. तकरीबन आधा सफ़र यहाँ पे संदीप तय हो चुका है, मुकम्मल हो चुका है, मगर अभी भी आधा सफ़र बाकी. जी हाँ, बहुत ही खूबसूरती के साथ लेट कट, जिसे क्रिकेट के परिभाषा में कहते हैं, अंतिम क्षणों तक उस गेंद तो देखते रहे, और गेंद जैसे ही स्टंप से पास हो रही थी तब अपने बल्ले का फेस खोला और उस गेंद को मात्र दिशा भर दी. गेंदबाज के ताकत का इस्तेमाल किया, उनके पेस का इस्तेमाल किया, और थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रन वसूल किए. इस चौके की सहायता से रनों की संख्या में इजाफा, 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जी हाँ, पटकी हुई गेंद, और इस मरतबा बहुत ही बढ़िया बाउंसर बल्लेबाज को यहाँ पे आश्चर्यचकित किया. और देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 42 रन, यानी तकरीबन हर ओवर में 21 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं. अगर इसी औसत से रन बनेंगे तो बहुत ही जल्दी इस मैच को ख़त्म कर सकते हैं. मगर अब यहाँ पे ये सोचने वाली और देखने वाली बात ये है कि 30 गज का दायरा यहाँ से हटने वाला है. 30 गज का दायरा हटने के बाद यहाँ से बाउंड्रीज को निकालना बहुत ही मुश्किल हो सकता है. संदीप बरोबर म्हणालात, आणि म्हणूनच आपण पाहतो ना 18 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. पण यासिन सर, पॉवर प्लेचा चांगला उपयोग केला, म्हणजे दोन्ही फलंदाजाने, प्रतीकने चांगला स्टार्ट केला आणि मग विश्वेशने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. आणि आपण नेहमी म्हणत असतो ना की एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हात बनाना, आणि मग त्या पद्धतीने जर तुम्हाला या मैदानामध्ये तशा प्रकारचं सहकार्य लाभलं, कारण क्रिकेट म्हणजे नेहमी मी म्हणत असतो की क्रिकेटचा प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक अक्षर काहीतरी एक स्टँड्स करतं. म्हणजे सी फॉर क्रिकेट असं ज्या वेळेला म्हणतो त्याला सी फॉर कोऑपरेशन,
ही सुद्धा महत्वाची भूमिका असतं आणि ते या वेळेला एक कोऑपरेटिव्ह कल्चर मैदानावरती पाहायला मिळालं या सर्वच फलंदाजांमध्ये आणि त्याच्यामुळे टायगर लेन्स आसवणे संघ एका चांगल्या धावसंख्येकडे कूच करताना पाहायला मिळतोय धावा चेस करत असताना 18 गेंदे और 24 रनों की जरूरत। पहले ओवर में कल्पेश खासे महंगे साबित हुए, 19 रन उन्होंने पहले ओवर में खर्च किए। दूसरे ओवर में हर्षल आए और हर्षल भी बहुत ही खर्चीले साबित हुए, उन्होंने 23 रन खर्च किए। अब यहाँ पे इस बीच फिर से एक बार नए गेंदबाज कल्पेश मात्रे आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे अपने बैट और पैड को सामने लाकर जहाँ पे खेलना चाहिए था वहीं पे उनकी नज़र थी और हेड भी बहुत स्थिर था। बहुत ही खूबसूरत एक क्रिकेटिंग शॉट हमें देखने को मिला, बहुत ही शानदार यहाँ पे एक कवर ड्राइव के साथ 2 रन मुकम्मल कर लिए हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा होता हुआ 44 रन। जी हाँ, शॉर्ट ऑफ पिच गेंद और उसे खेला है स्क्वायर लेग की दिशा में, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर गेंद फिर से एक बार फरार होती हुई। देखिए सेमीफाइनल का मैच है, अलग ही प्रेशर होता है, मनोवैज्ञानिक दबाव होता है और मनोवैज्ञानिक दबाव ये साफ झलक रहा है। एक अच्छे गेंदबाज होने के बावजूद यहाँ पे बहुत सारी गलतियां उन्होंने की। शॉर्ट ऑफ लेन गेंद और इसी के साथ यहाँ पे देखिए फिर से एक बार चतुराई, होशियारी और अपने आप पर भरोसा, इसे कहते हैं। क्या कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल और इसी वजह से दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि एक दूसरे के साथ वक्त बिताना बहुत ही ज़रूरी है, एक दूसरे के साथ हालांकि प्रैक्टिस करना भी ज़रूरी है, एक दूसरे के ऊपर भरोसा होना भी बहुत ज़रूरी है, तब जाके इस तरह का ये दूसरा रन मुकम्मल हो सकता है। थोड़ा सा रिस्क उठाया ज़रूर, मगर अपने पार्टनर पर पूरी तरीके से भरोसा था कि दूसरे रन के लिए जैसे ही मैं कॉल करूंगा वो ज़रूर दौड़ेंगे। ये लीजिए, जैसे ही स्ट्राइक हाथ में आया गेंद को फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में निकाला, गेंद दनदनाती हुई फिर से एक बार निकल गई 4 रनों के लिए। मास्टर 54 रन ऑन स्कोर कार्ड। कल्पेश यही सोच में डूबे हैं कि करे तो क्या करे, इन बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए। जी हाँ, फिर से एक बार देखिए किस्मत का साथ आज बल्लेबाजों के पक्ष में, जब ऊपर वाला हो मेहरबान तो गेंदबाज कुछ भी नहीं कर सकते। गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर, 4 रन। रन जी हाँ जड़ में डाल दिया था। इस तरह की अगर गेंदबाजी कल्पेश आप करते पहले से तो बिल्कुल यहाँ पे एक मज़ेदार मौका हमें मैच देखने को मिल सकता था। इस वक्त अलग ही सिचुएशन हो सकती थी, मगर वक्त अभी आपके हाथों से निकल चुका है, गेंद आपके हाथों से निकल चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 59 रन और अब जीतने के लिए मात्र बचे हुए 12 गेंदों में 60 रन हो चुके हैं, 60 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। अब जीतने के लिए मात्र 6 रनों की ज़रूरत। और इस बीच देखिए ड्रिंक्स ट्रॉली भी मैदान में आ चुकी है। अब गेंदबाजी करने वाली टीम के कंधे थोड़े से झुके हुए, क्योंकि अब यहाँ पे कोई इस तरह की गेंदबाजी और गेंदबाज होने चाहिए कि जो चमत्कार कर सकता है, यहाँ पे बल्लेबाज को रोक सकता है, क्योंकि मात्र 2 बल्लेबाज यहाँ पे आउट हो चुके हैं और विश्वेश ने यहाँ पे गदर मचाया है। विश्वेश ने 2 छक्के और 3 चौकों की सहायता से अपने पारी को बहुत ही खूबसूरती के साथ सजाया है। हालांकि मयूर भी बहुत ही बढ़िया तरीके से उनका साथ अंजाम देते हुए 4 रन के साथ वो भी खेल रहे हैं। उनके बल्ले से भी 1 चौका यहाँ पे हमें देखने को मिला। विश्वेश ने मात्र 9 गेंदों का सामना किया और 31 रन बनाकर खेल रहे हैं। यासीन सर 12 चेंडूत 7 धावांची गरज आहे, चमत्कार होणं अपेक्षित आहे। गोरख कडवे आमचे गोकुळ डाबाचे सर्व म्हणतात की जर 12 चेंडूत 6 धावा धोकोडे संघाने दिल्या नाही तर 5,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना असेल। और ये हो सकता है, क्यों नहीं हो सकता। हालांकि यहाँ पे बस अपने आप पर भरोसा होना चाहिए, क्योंकि हमने कितनी मर्तबा देखा है
अच्छे अच्छे बल्लेबाजों ने मेडन ओवर खेला है। इनफैक्ट सचिन रमेश तेंदुलकर ने भी मेडन ओवर खेला है। तो यहाँ पे अगर मेडन ओवर होता है या 1 या 2 ही रन इस ओवर में खर्च होते हैं तो ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा। मगर उस तरह का जज्बा, उस तरह का जुनून और आत्मविश्वास से लबालब भरा हुआ ये ओवर बहुत ही सख्त जरूरत है। जी हाँ, पहली गेंद बाउंसर थी, शानदार तरीके से प्रभावित किया, कड़वी दवाई पिलाने की कोशिश। बल्लेबाज कुछ भी नहीं कर सकते थे इस गेंद के ऊपर, मात्र उन्होंने बल्ला अपना जरूर चप्पू की तरह चलाया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। जी हाँ, इस मरतबा बल्लेबाज बहुत ही होशियारी के साथ देखिए अपने बल्ले को कंट्रोल किया, शॉट को भी कंट्रोल किया और ढीले हाथों के साथ शॉट मिड विकेट की दिशा में ढकेला उस गेंद को और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज जो इनफॉर्म बल्लेबाज है विश्वेश, उन्हें खेलने का मौका प्रदान किया है। इस 1 रन के साथ 61 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहाँ से 5 रनों की जरूरत। अब गेंदबाज को यहाँ पे सही मायनों में अपना एक्सपीरियंस लगाना होगा, उसी के साथ साथ उनके कैप्टन को बहुत ही बढ़िया तरीके से फील्डिंग सजानी होगी, एक एक कैच को लपकना होगा। जी हाँ, मगर इस मरतबा शॉर्ट ऑफ लेन गेंद करोगे तो यही हालत होगी। विश्वेश ने फिर से एक बार बहुत ही लाजवाब तरीके से हुक किया है गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 6 रन। और इसी के साथ इस मैच को बहुत ही अच्छी तरीके से और वक्त को बचाए रखते हुए यहाँ पे उन्होंने जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। वेल प्लेड. तुझ्यासाठी सुरेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नंतर अनाऊन्स होईलच, पण तत्पूर्वी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि मी आश्लेषा हिला या ठिकाणी आमंत्रित करतो. सन्माननीय सरपंच संतोष गावण यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हे 500 रुपयाचं पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे. विश्वेश येतोय. मी सन्माननीय सरपंच संतोषजी गावण यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे त्याचा. टायगर लाईन संघाचा एक हाती 1 मॅन आर्मी पद्धतीने लढला आणि त्या पद्धतीने त्याने सामना जिंकून सुद्धा दाखवला. प्लेड विश्वेश, खूप खूप अभिनंदन. फायनल साठी सासवणेच्या मैदानावरती सासवणेचा संघ फायनलला गेलाय. मी म्हणेन सासवणेच्या सरपंचांना यापेक्षा आनंद वेगळा काय असू शकतो, कारण आपल्या गावचा संघ ज्या वेळेला फायनलला जातो तेव्हा मॅच बघण्यासाठी आपली भावनिकता फार वेगळ्या प्रकारची असते. मी काही प्रश्न विचारणार नाही, तुला ऑल द व्हेरी बेस्ट. कॅप्टन विचारत होता, कॅप्टन बोलत होता की विश्वेशला प्रश्न विचारा, पण आपल्याला पुढची मॅच खेळवायची आहे आणि सगळे आपलेच आहेत. सर, नवजीवन दिगोडी सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. नवजीवन दिगोडी.